सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता चौथी, विषय परिसर अभ्यास भाग 1, धडा 8वा, मोलाचे अन्न, याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे। काय करावे बरे? डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत कुठून येतात याची माहिती मित्राला हवी आहे। उत्तर: डोंगरी आवळ्याची झाडे जंगलात असतात। डोंगरी आवळे जंगलातून आपल्या घरापर्यंत येतात। माहिती मिळवा। 1. समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते, त्या ठिकाणाला काय म्हणतात? उत्तर: ज्या ठिकाणी समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते, त्या ठिकाणाला मिठागर असे म्हणतात। 2. शेतामध्ये बटाट्याचे पीक घेतले तर बटाटे जमिनीखाली तयार होतात, मुळाही जमिनीखाली तयार होतो। वनस्पतींपासून आणखी कोणती कंदमुळे मिळतात? उत्तर: वनस्पतीपासून गाजर, सुरण, बीट, रताळे अशी कंदमुळे मिळतात। 3. कणगी म्हणजे काय? त्याचा शेतकऱ्याला कोणता उपयोग होतो? उत्तर: बांबूपासून व इतर गोष्टींपासून कणगी बनवतात। शेतकरी कणगीचा उपयोग धान्य साठवण्यासाठी करतात। धान्य कणगीमध्ये साठवल्याने उंदीरांमुळे होणारे धान्याचे नुकसान टाळता येते। 4. शेतकरी तिफण नावाचे अवजार कशासाठी वापरतात? उत्तर: जमिनीत बियांची पेरणी करण्यासाठी शेतकरी तिफण नावाचे अवजार वापरतात। 5. लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात? ते पदार्थ आपल्या घरापर्यंत कोठून येतात? उत्तर: लिंबाचे सरबत करण्यासाठी लिंबू, साखर, पाणी व मीठ हे पदार्थ लागतात। लिंबू शेतात लावलेल्या बागेमधून येते। पाणी गावातील जलसाठ्यातून येते। उसावर प्रक्रिया करून कारखान्यात साखर बनवतात, म्हणून साखर कारखान्यातून येते। समुद्राच्या पाण्यापासून मिठागरात मीठ बनवले जाते व ते आपल्यापर्यंत मिठागरातून येते। पुढील तक्ता पूर्ण करा। उत्तर: बाजरीची कणसे, ज्वारीची कणसे, गव्हाच्या लोंब्या, भाताच्या लोंब्या, भुईमुगाच्या शेंगा। रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। 1. जमिनीचा वापसा झाला की पेरणी करतात। 2. कणसापासून बाजरीचे दाणे सुटे करायच्या कामाला मळणी म्हणतात। 3. वायाने हलकी टरफले उडून दूर जातात। 4. काही लोक बोरे, करवंदे अशी फळे जंगलातून गोळा करून विकतात। 5. अन्न उत्पादनात व वाहतूक करताना यंत्रे व वाहने वापरतात, ती चालवण्यासाठी इंधनावर खर्च होतो। थोडक्यात उत्तरे लिहा। 1. बाबा जमिनीची मशागत कशी करतात? उत्तर: जमिनीची मशागत करण्यासाठी आधी जमीन नांगरतात। नांगरल्यामुळे मातीची ढेकळे वर येतात, मग त्यांना फोडतात। त्यानंतर जमीन सपाट करतात। जमीन सपाट झाल्यानंतर त्यामध्ये सरी पाडतात किंवा वाफे तयार करतात। नंतर बियाण्यांची पेरणी करतात। 2. धान्य साया देशभर कसे पोचवले जाते?
उत्तर. वाहतुकीच्या साधनांचा वापर करून धान्य देशभर पोहोचवले जाते. उदाहरणार्थ ट्रक, मालगाडी, टेम्पो तसेच काही ठिकाणी जलवाहतूक सुद्धा केली जाते. 3. अन्न वाया का घालवायचे नाही? उत्तर. अन्नाचे उत्पादन करणे हे खूप कष्टाचे काम आहे. त्यासाठी खूप लोकांची मेहनत लागलेची असते. शेतकरी व मजूर शेतात घाम गाळतात. वाहक लोक वाहनांमधून इकडे तिकडे धान्य पोहोचवतात. व्यापारी, दुकानदार या धान्याला सामान्य लोकांपर्यंत पोहोचवतात. अन्न वाया घालवले तर या सर्वांचे कष्ट वाया जातील. म्हणून अन्न वाया घालवू नये. 4. घरात धान्य आणल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी काय काय करावे लागते? उत्तर. आधी धान्य नीट निवडून स्वच्छ करावे लागते. त्यानंतर त्याला गिरणीतून दळून आणावे. ते पीठ पाणी घालून मळून घ्यावे. नंतर त्याची भाकरी थापावी व तव्यावरती तिला भाजावी. घरात धान्य आणल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी ह्या कृती क्रमात कराव्या लागतात. उ. जोड्या लावा. 1. मीठ, समुद्र. 2. ऊस, शेत. 3. मकाणे, गोड्या पाण्याचे तळे. 4. बोरे. 5. भाजीपाला, मळा. हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.